सदर कविता 11/8/2008 रोजी लिहिली गेली आहे. कवी लेखक मोहन बारकू गुहे. कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे आशीर्वाद निछत्र. आशीर्वाद निछत्र. आई तू होतीस माझ्याजवळ तेव्हा माझे जगणे हे जगणे होते. आई तू होतीस माझ्याजवळ तेव्हा माझे जगणे हे जगणे होते. तू अशीच निघून गेलीस देवाकडे. आता माझे जगणे हे बघणे झाले. तू अशीच निसर्गात विलीन झालीस. आता माझे जगणे बघणे झाले. म्हणून मी आई दिवस रात्र आकाशाकडे पाहतो एकदा तरी. म्हणून मी आई दिवस रात्र आकाशाकडे पाहतो एकदा तरी. तू दिसशील ढगाच्या आडोशाला किंवा चंद्राच्या चांदण्यात फिरताना. तू दिसशील ढगाच्या आडोशाला किंवा चंद्राच्या चांदण्यात फिरताना. आई तू सूर्याच्या किरणाजवळही जाऊन मिसळू शकतेस किरणात. आई तू सूर्याजवळही जाऊन मिसळू शकतेस किरणात. कारण तुझ्या चितेला अग्नी देण्यास या समाजाने मला भाग पाडले. कारण तुझ्या चितेला अग्नी देण्यास या समाजाने मला भाग पाडले ग. मी नाही देणार होतो तुला अग्नी. मी तर तुझी मम्मी करणार होतो. मी नाही देणार होतो तुला अग्नी. मी तर तुझी मम्मी करणार होतो. पण माझ्याशी थोडीच बोलणार होतीस. देवाला थोडीच भेटणार होतीस. मला माझ्याशी थोडीच बोलणार होतीस. निसर्गात थोडीच मिसळणार होतीस. पंचतत्वात विलीन होण्यासाठी आई दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. पंचतत्वात विलीन होण्यासाठी आई दुसरा कुठलाच मार्ग नाही. तुझ्या चितेला अग्नी दिल्याशिवाय आई मलाही या जीवनात मोक्ष नाही. आई तुझ्या चितेला अग्नी दिल्याशिवाय आई मलाही या जीवनात मोक्ष नाही. म्हणून मी तुला अग्नी दिली तशी तू पंचतत्वात विलीन झालीस. म्हणून मी तुला अग्नी दिली तशी तू पंचतत्वात विलीन झालीस. आणि माझे जगणे हे जगणे नाही तर पंचतत्वाकडे बघणे करून केलीस. आणि माझे जगणे हे जगणे नाही तर पंचतत्वाकडे बघणे करून गेलीस. पण आई मला या पृथ्वीवरील जगणे जगता येत नाही ग आई. पण आई मला या पृथ्वीवरील जगणे जगता येत नाही ग आई. तरी जगण्याचे सामर्थ्य देण्यासाठी आशीर्वाद आणि मायेचे छत्र डोक्यावर असू दे. तरी जगण्याचे सामर्थ्य येण्यासाठी आशीर्वाद मायेचे छत्र डोक्यावर असू दे. तुझा शेवटपर्यंत मी मरेपर्यंत तुझा माझ्या डोक्यावर हात राहू दे. माझ्या डोक्यावर हात राहू दे. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.